मान्यता देत नाहीत लोक. जसं आपण एखादा मुलगा शाळेमध्ये टाकला, शाळेमध्ये टाकल्याच्या नंतर ते शिक्षक त्याला शिकवतात, तो त्या ज्ञानाचं अगदी स्वतःजवळ साठाही करतो, सर्व ज्ञान त्याच्याजवळ संग्रहित करून ठेवतो. पण जेव्हा काही शिक्षण घेऊन तो नोकरीला लागतो, जॉबला लागतो, त्यावेळेला ते शिक्षकांना किंमत देतो का? तो आठवणीतही राहत नाहीत. ते आहेत विद्यार्थी. शिष्य कुणाला म्हणावं? गुरूंच्या आज्ञेचं पालन जो करतो, गुरूंनी जे आपल्याला ज्ञान दिलंय त्या ज्ञानाची किंमत, ज्ञानाची जाण जी आपल्याला आहे, की वारंवार आपण त्या गुरूंना जागवत आठवत गुरूंचा कोणताच शब्द आपण डावलत नाहीत. ते आहेत शिष्य. आणि भक्त कोण? प्रत्येक गोष्ट भगवंताची असो, गुरूंची असो, संतांची असो, कोणतीच गोष्ट जो डावलत नाही तो आहे भक्त. अखंड भगवंताचं नामचिंतन करत राहतो. विद्यार्थ्यामध्ये फरक आहे, शिष्यामध्ये फरक आहे, आणि भक्तामध्येही फरक आहे. पहा, गुरु आज्ञा करी ऐसी. गुरु जे आपल्याला सांगतील तीच पूर्व दिशा. ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे ते नक्कीच पुढे गेल्याशिवाय राहत नाहीत. शंकराचार्यांचे 4 शिष्य होते. पहा, 4 शिष्य होते. 3 शिष्य अगदी अंतःकरणातून पाठाला बसायचे, पारायण करायचे, गुरूंचा शब्दही डावलत नव्हते, लक्ष देऊन ऐकायचे. पण त्यातला एक शिष्य होता, त्याला जरा बसला कथेला की झोप लागायची, पाठाला बसला की झोप लागायची. या देवी सर्वभूतेशी निद्रा रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. निद्रामध्ये भगवान आई जगदंबा आहे, पण फक्त निवांत झोप घेत जा. तो शिष्य होता, गरीब होता, झोप लागायची त्याला. पाठाला बसू द्या, पारायणाला बसू द्या, कोणत्याही पाठासाठी बसला तर झोप लागायची. 2-3 जण शिष्य, त्याचे गुरुबंधू मंडळी त्याच्या जवळ आले आणि विचारलं, का रे म्हणे, आज गुरुजींनी पाठामध्ये काय शिकवलं, काय सांगितलं तुला माहिती आहे का? झोप लागत होती त्याला, पण अंतःकरणातून श्रद्धा, निष्ठा, भाव त्या गुरूंच्या वरती होता. गुरूंच्या वरती श्रद्धा, निष्ठा, भाव होता. जे काही गुरूंनी शिकवलं, जे काही सांगितलं, जे नियम सांगितले, अगदी एका मिनिटामध्ये सगळं त्यांनी त्या शिष्य मंडळींना, गुरुबंधू मंडळींना सांगितलं. आश्चर्यचकित झाले. म्हणे, का रे, तू तर ऐकत नव्हता, झोप घेतो तू, पण एवढं कसं तुझ्या लक्षामध्ये राहिलं? तर म्हणे, याला तर म्हणतात अंतःकरणातून भाव जर जागा असेल, गुरूंच्या विषयी श्रद्धा असेल, निष्ठा असेल, भक्ती असेल, तर कोणतीच गोष्ट, कोणतंच काम अवघडात अवघड होत नाही. फक्त आपली श्रद्धा पाहिजे. काही जण सांगतात ना, ताई वाचता येत नव्हतं, आम्हाला वाचता येत नव्हतं. याच्यातले असतील 2-4 जणी तरी वाचता येत नव्हतं, पण 4 वर्षापासून माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी वरती बोट फिरवत आलोय. आम्ही गुरु मानतो ज्ञानेश्वरीला, बोट फिरवत आलोय. अंतःकरणामध्ये माऊली ज्ञानोबारायांविषयी भाव जागा होता, श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भक्ती होती. म्हणून 4 वर्षाच्या नंतर बोट फिरून फिरून माऊली ज्ञानोबारायांची कृपा आमच्यावरती झाली आहे, आणि आज आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येते. अनुभव सांगतात महिला मंडळी. तसं त्यानं सांगितलं, अंतःकरणामध्ये गुरूंच्या विषयी भाव पाहिजे. तेच शिष्य मंडळी गुरुदेवांच्या जवळ गेले आणि गुरुजींना विचारलं, गुरुजी 3 क्षण आहेत, लोकेशना, पुत्रेशना आणि वित्तेशना. या जीवनामध्ये त्रास देतात माणसाला, भगवत भक्तांपासून, भगवंताच्या नामस्मरणापासून दूर घेऊन जातात. या क्षणा खूप त्रास देतात. गुरूंनी सांगितलं, कोणत्या क्षणा? गुरुजी म्हणतात, चला, लोके क्षणा, पुत्रे क्षणा आणि वित्ते क्षणा या तुम्हाला त्रास देतात ना, तर मग भक्त बना. या क्षणात त्रास देतात, लोके क्षणा, पुत्रे क्षणा आणि वित्ते क्षणा. वित्त म्हणजे पैसा, लोके क्षणा, लोक म्हणजे समाज, लोकेशना, पुत्रेशना म्हणजे आपले लेकरं, बाळ, नातव, मुलं, हे त्रास देतात ना, तर गुरुदेव सांगतात, मग भक्त बना, कोणताच त्रास नाही होणार. संत महात्मा मंडळींच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाली, आई जगदंबेची, आई भवानीची कृपा त्यांच्यावरती झाली. पण कधी अगोदर भक्त झाले, कोणत्याच गोष्टीचा त्रास त्यांना वाटत नव्हता, कोणत्याच गोष्टीचं वाईट वाटत नव्हतं. जिथून काही प्राप्त होत असतं त्याला संवाद म्हणतात.
सगळेजण एकत्रित बसलायत. आपण जिथून काही प्राप्त होतं त्याला संवाद म्हणतात. आता मला सांगा, एखाद्या नवरा बायकोचं घरामध्ये भांडण चालू आहे, सासू सासरे सगळेच त्याच्यामध्ये, पूर्ण कुटुंब आहे, 10-15 जणांचं एकत्रित कुटुंब आहे, भांडण चाललेत. तुम्ही 5ही तास, 10 तास आणि 15 तास जरी तिथे थांबले तरी काय भेटणार आहे तुम्हाला? त्याच्यातून काय भेटणार आहे? जिथून काही मिळत असतं त्याला संवाद म्हणतात, पण जिथून काहीच प्राप्त होत नाही त्याला वाद म्हणतात. आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर इथे येऊन बसा. मग इथे येऊन बसायचं का? कोणी कोणी म्हणेल, ताई काय गरज आहे मला इथे बसण्याची, काय आवश्यकता आहे? प्रॉपर्टी, गाड्या, बंगले, एसीची रूम बसायला आहे, एसी मध्ये बसतायत, पण रोज शुगरची गोळी खावं लागत असेल तर उपयोग काय एसी मध्ये बसून? सगळे लोक परेशान असतात. सगळ्यांमध्ये शक्ती आहे. काही काही जण खावं का याच्यासाठी परेशान असतात, दिवसभर काबाड कष्ट करतात. आणि काही काही जण खाल्ल्याला पचवावं कसं म्हणून सकाळी सकाळी उठून पळत बसतात. प्रश्न तर प्रत्येक जणांना आहे, पण प्रश्न सोडवायचा कसा आहे आपल्या हातामध्ये आहे. आपण काय इथे वाद करण्यासाठी बसलो नाहीत, आपण करणार आहोत तो फक्त संवाद. पण अंतःकरणातून आई जगदंबेविषयी भाव जागा ठेवून आपल्याला नक्कीच भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. नैमिषारण्यामध्ये शौनकादी महामुनी यांच्या पुढे सूत महाराज यांचं आगमन झालंय आणि सगळेजण उठून उभे राहिले. सगळेजण म्हणतात, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम स्वागतम महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज। सूत महाराज की जय। नैमिषारण्यामध्ये शौनकादी महामुनी यांच्या पुढे सूत महाराजांचं आगमन झालं। सगळ्यांनी स्वागत केलं। सूत महाराज म्हणताय, शौनकादी महामुनींनो, माझ्यापेक्षा तुम्ही सर्वजण वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ आहात आणि माझ्यासाठी उठून उभे राहतायत माझं स्वागत करण्यासाठी। त्यावेळी सूत महाराजांनी सांगावं, नैमिषारण्यामध्ये उपस्थित असलेल्या शौनकादी महामुनींनी सांगितलं, महाराज, सूत महाराज, माणसाचं वय किती याला किंमत नाही। माणसाचं वयानं किती मोठा आहे याला अजिबात किंमत आणि महत्व नाही, पण माणूस ज्ञानानं किती मोठा आहे, विचारानं किती श्रीमंत आहे याला फार किंमत आहे। मग मला सांगा, माऊली ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला। आज पूर्ण विश्वाची माऊली झालेत। जग नतमस्तक होतंय। वयाला महत्व आहे का? ज्ञानाला किंमत आहे। आज माझी पात्रता नाही, मी तुम्हाला कथा सांगावी, तुम्ही समोर बसून ऐकावी,
माझ्या आजीच्या आईच्या वयामध्ये तुम्ही आहात, आमच्या पणजीच्या वयात तुम्ही आहात, पण सगळ्या जणी बसून ऐकतायत. माझ्याकडून कथा नाही ऐकत. तुम्ही आई जगदंबा जे आमच्यावरती कृपा करतील, जे ज्ञान आहे ते ज्ञान बोलते, आम्ही नाही बोलू शकत. बोलण्यासाठीही आणि ऐकण्यासाठीही शक्ती आई जगदंबा माता भवानीची आवश्यकता आहे. ती शक्ती जर आमच्या मुखामध्ये नसेल तर आम्ही तुम्हाला काय सांगणार? आणि तुमच्या कानामध्ये ऐकण्याची शक्ती नसेल तर तुम्ही तरी काय ऐकणार आहेत? बरं, ऐकता आहात, पाहण्याची शक्ती नसेल तर आई जगदंबा दिसते कशी, रूप आहे कसं, रूप धारण केलं कसं, हेही तुम्हाला कळेल का? तर नाही. माणसाला ज्ञानाला किंमत आहे, वयाला किंमत नाही. सगळेजण अगदी विराजित झाले आणि प्रश्न केला. तो प्रश्न मोठा अद्भुत होता. प्रश्न असा होता की सूतजी महाराज कृपया सर्व पाप हरम पुण्यम विष्णो विशोचरिती तात्रभूतम. सर्व पापाचा नाश करण्यासाठी, आमचं सर्व पाप नष्ट होण्यासाठी, पुण्य आमच्या पदरी टाकण्यासाठी एक असं अद्भुत चरित्र सांगा की ज्या चरित्राचं गान केल्याच्या नंतर, ज्या चरित्राचं श्रवण केल्याच्या नंतर सर्व पाप हरम पुण्यम, आमचं सर्व पाप नष्ट होईल, सर्व पाप नष्ट होईल आणि आमच्या पुण्याचा उदय होईल. अशी काहीतरी कथा चरित्र आम्हाला सांगा. सर्व पाप हरल्या जाईल अशी अद्भुत कथा आम्हाला श्रवण करण्यासाठी सांगा. कथा सांगण्याच्या अगोदर जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे की आपण जे काही मन लावून, मन देऊन, चित्त देऊन कथा श्रवण करतो, मन किती जीवनामध्ये महत्वाचं आहे एका ठिकाणी एकाग्रह करणं. कारण काही जणी, महिला मंडळांचं मन इथं असेल, काही जणी म्हणत असतील बाई घरात कुत्रं तर गेलं नसेल, शेतामधले कोणी पेरू तर तोडून घेऊन गेलं नसेल, कापूस तर कोणी वेचून नेला नसेल, ऊस तर तोडायला कोणी आलं नसेल. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. तुम्ही बसलायत देहानं शरीरानं इथं आणि मन जर तुमचं इकडे तिकडे गुरफटून जर येत असेल तर काही उपयोग आहे का इथे बसून? मन ही चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. या मनाला जाण्यासाठी येण्यासाठी वेळ लागत नाही. एका क्षणात ते पंढरपूरला जाऊन येईल, मुंबई दिल्ली पुणे सगळीकडे फिरून येईल. बसलाय तिथे, पण इथे मन एकाग्रह चित्त करणं फार गरजेचं, अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पहा,